आनंद उद्या आमच्या काकडात मावर आमच्या डोळ्यात पण येते. बैल आम्ही लय जणांना बैल मागितला, बऱ्याच जणांनी फोन बी उचलला नाही, बरेच जण म्हटले नाही बैल बाहेर जातो, 1-2 मैदान घोटाळा झाला. पण त्यांना सिद्ध करून दाखवलं आमचं, त्याच्या एवढा जीव आहे, डोळ्यात पण येते, त्यासाठी एवढी पोरं जगते ती. आणि आज कडन प्रत्येक बाईट मध्ये सांगत असतो, ह्याच्यावरती जर कुणाचा आशीर्वाद असेल तर देव बकासूरचा आहे. बकासूर आणि मी म्हणलं पण पोरांना येताना, बकासूरच्या जसा सिमीला गाडीने मार खाल्ला तेव्हाच मी पोरांना म्हणलं होतं 100% त्याचा शिष्य ही जागा भरून काढणार. आणि आता आजपर्यंत तसं झालंय. प्रत्येक मैदानात आम्ही बघतोय ना, जेव्हा बकासूर सिमीला गाडी त्याची आपले हार होती, जेव्हा त्याची तेव्हा हे त्या मैदानात आज मागचा इतिहास काढा, एकच नंबर करतो त्याची जागा दाखवतो की माझा गुरु जरी नसला तरी त्याचा शिष्य. मंडळी, एक 8 ते 10 दिवसापाठीमाग आपण मुलाखत घेतली होती. सातारा जिल्ह्याची आणबान शान विसापूरकरांचा कार्तिक, आणि आज करून दाखवलं. मित्रांनो, आज पेडगावच्या हिंद केसरी मैदानात गट सेमी फायनल जबरदस्त फरकानं आज करून दाखवलं. आणि आजच्या या मैदानात विसापूरकरांचा कार्तिक आणि मेहरबान या गाडीनं 1 नंबरचे मानकरी झालेले आहेत. मित्रांनो, बैलगाडी शर्यतीत अनेक मैदान होतात, परंतु पेडगावच्या मैदानात फायनलला राहणं म्हटलं तरी फार मोठी गोष्ट असते. आणि आज या बैलजोडीनं 1 नंबरचे मानकरी झालेले आहेत. आपण पाठीमागच्या बाईट मध्ये जाऊन बघा, सांगितलं की पेडगावचे हिंद केसरी मैदानाची 1 नंबरचा मानकरी कार्तिक होणार म्हणून असं सांगितलं होतं. आणि बैलानं जिद्दीला पेटला आणि संपूर्ण गावकऱ्यांचं नाव केलं असा कार्तिक. चालू आहे ना मित्रांनो, आपल्या बरोबर संपूर्ण गावच आलं. विसापूर गाव म्हटलं तर तसं नामवंत गाव आहे. आणि ह्या मालकाला सांगितलं होतं की मागच्या मुलाखतीत मी ऐकलं की एक येडा नाद आहे किंवा बैलगाडी शर्यतीचा असाच नाद आहे, परंतु बैलानं करून दाखवलं. आणि प्रसिद्ध आल्याचे व्यापारी मालक, परंतु आपण त्यांची थोडीशी प्रतिक्रिया जाणून घेऊया. दादा नमस्ते. नमस्ते. परवा नव्हता तुम्ही मुलाखतीत, पण काय सांगता? तुम्ही मुलाखतीमध्ये पण बोलला की ते असतीलच म्हणून पेडगावच्या मैदानात. खरंच ह्याने आज आमची बैलगाडी क्षेत्रातली सर्व स्वप्न पूर्ण केली. पेडगावचं मैदान म्हणजे आपण पंढरी म्हणून म्हणतो या मैदानाला, आणि या पंढरीत गुलाल घेणं एवढं आमच्यासाठी भाग्य आहे की आज त्यानं बैलगाडी क्षेत्रातलं एकही स्वप्न राहिलं नाही. आमचं सगळी स्वप्न पूर्ण केली आज. परवा नियोजनात सांगत होतं तेच का? हो. बघा मित्रांनो, परवादीच्या मुलाखतीत कार्तिकचे नव्हते, पण बाहेर बसून कुठे तुम्ही आता? मी आता सध्या चिपळूणला आहे. चिपळूणला. तिथून सगळं नियोजन करताय? हो, सगळं नियोजन मी करतो. कार्तिकचं मेहरबानचं तुम्हीच नियोजन? हो, मीच केलं होतं. आणि काय आजचा आनंद काय? आजचा हा आनंद खरंच गगनात मावत नाही. खरंच म्हणजे जेव्हा ईर्षेचा विषय येतो ना, तेव्हा आमचं तुम्ही जसं म्हणला होता, ईर्षेचा हत्यारच आहे आपलं. ह्या आता 10-11 गाड्या होत्या. 11 गाड्यांमध्ये नाही म्हटलं तरी आम्ही 9 गाड्यांमधले तरी आम्ही फोन केले होते आपण गाडी आपलं नियोजन करूया म्हणून. पण सगळ्यांनी कमी समजत होते, काय ते 1-2 मैदानामध्ये आत्ताच बॅड पॅच झाला होता, त्यामुळे जरा कमी समजत होते. पण त्याचा असा आहे की जेव्हा त्याला कमी लेखले तेव्हा तो त्याचं उत्तर देतो. सांगून केला आणि सांगून 1 नंबर केला. मेन म्हणजे तुमच्या बाईट मध्ये बोलला तुम्ही की पेडगावच्या मैदानात हा हिंद केसरी होईल, आणि खरंच तुमचं खूप खूप आभार आहे. तुम्ही बोलला आणि त्यानं पूर्ण केलं. नक्कीच, धन्यवाद. मी बोलून उपयोग नाही, बैलात बी धमक लागते आणि कष्ट आहेत पाठीमाग. गणेश सुतार म्हणून आहेत प्रसिद्ध बैलांचे व्यापारी, एक इकडे प्रसिद्ध बैलाचे व्यापारी आहेत. पाठीमागच्या मुलाखतीत बी खरं कष्ट यांचं सुद्धा आहे. यांच्या अवताच्या बैलाबरोबर हे शिकवतात आणि आज त्याचं चीज झालं. काय सांगताल? 1 नंबर झालं. गावचा अभिमान आमचा. अभिमान आहे गावचा. हो. आणि तुम्ही म्हटलेला मी करून दाखवणार, केलं झालं. आपण काय करतो, बैल करते सगळ्यात बैला म्हणून सगळ्याचा आशीर्वाद पाहिजे. बघा, 2 शब्दात बोललं. आज तो खरा पळा कार्तिक. आज निलेश शेठचे आई आहेत आणि निलेश शेठचे मिसेस किंवा महेंद्र शेठचे मिसेस यांच्यासाठी पळा. त्यांचा आशीर्वाद त्याला म्हणजे पूर्ण संगोपन बिंगोपन तेच करतात पहिल्यापासून. त्यांच्यासाठी आज पळा तो. त्यांचं म्हणजे आजपर्यंत त्यांची इच्छा होती की हिंद केसरी मैदानात एकातरी 1 नंबर करावा, आणि त्यांचं स्वप्न त्यांनी आज पूर्ण करून दाखवलं. निलेश शेठचे आई आणि निलेश शेठचे मिसेस आणि त्यांच्या संगोपनाचं आज त्यानं चीज करून दाखवलं. कारण जरी ते बाहेर कुठे गेले शेठ बीट, तरी संगोपनाचं सगळं श्रेय जातं निलेश शेठची आई आणि निलेश शेठचे मिसेस आणि महेंद्र शेठचे मिसेस. मित्रांनो, मुलाखतीत अजूनही मालक नाहीत, मालक मागे पडद्याच्या आड. मेन म्हणजे मालक म्हणजे मास्टर माइंडच माणूस आहे. आम्ही नियोजन करतानाच आम्ही म्हणलं होतं जर झालं नियोजन सक्सेस तरी गाडी कोणाला ऐकणार नाही. खरंच ती मास्टर माइंडच आहेत त्यांनी. आणि आम्ही दोघांमध्ये चर्चाच झाली होती, शेठ जर गाडी पळली म्हणलं तर ही गाडी कुणाला सुट्टी देणार नाही, 1च नंबर करणार. तेच केलं त्यानं. काय आता आपण त्या दिवशी तर मुलाखतीत ऐकलं की आतापर्यंत बैलानं
आताशी दुसरा बैल आहे ना हो दुसरा आहे दाताला तर दुसरा आहे बैल. दुसरा बैल आहे जातात आणि आतापर्यंत 35 एक फायनल घेतल्यानं आज हा हिंद हिंद केसरी मेन म्हणजे आज ओरिजिनल हिंद केसरी झालं गावाची शान आज त्यानं दाखवली आज गावाचं नाव त्यानं आज पूर्ण परवा all over दिवशी महाराष्ट्रात आज केलं. आता पण बोलत होता मुलाखतीत काय आजचं काय आनंद उद्या आमच्या काकडात मावर आमच्या डोळ्यात पण येते बैल आम्ही लय जणांना बैल मागितला बऱ्याच जणांनी फोन बी उचलला नाहीत बरेच जण म्हटले नाही बैल बाहेर जातो 1-2 मैदान घोटाळा झाला पण त्यांना सिद्ध करून दाखवलं आमचं त्याच्या एवढा जीव आहे आज डोळ्यात पाणी येते त्यासाठी एवढी पोरं जटते ती आणि आज कडन मग तशी कडनच हो, गाडी तशी गाडी 10 नंबर तासावर होते आमची इच्छा होती 4-5 नंबर आम्ही गटाला लागावे. 4 नंबर तासावरून पळालो सेमीला 5 नंबर तासावरून पळालो फायनलला खूप इच्छा होती मधून लागावे शेवटपर्यंत नाव येत नव्हतं चिठ्ठ्या काढत होती शेवटपर्यंत नावच येत नव्हतं तो पोरांची तोंड सगळी बारकी झाली होती की आता काय होणार म्हणून पण आम्ही स्वप्न सुद्धा कधी नव्हतं वाटलं आम्हाला 1 नंबर आज होईल म्हणून. आणि याचं पण श्रेय पहिला म्हणजे आमचा एकनिष्ठ ड्रायव्हर आहे छोट्या ड्रायव्हर कोराळेकर खरंच एकदम दिलदार मानाचा राजा माणूस आहे तो त्यानं खाली जातानाच आम्हाला म्हणला की आज मी आहे ना म्हणला माझ्यावर विश्वास ठेवा आज एकच करणार म्हणला मागच्या वर्षी म्हणला ह्या पाठीवरनं मी सिमी काढलाय आज ह्या पाठीवरनं 1 नंबर करणार आणि त्याच पाठीवरनं त्याने 1 नंबर केला उद्याचं पण नियोजन आहे हो उद्या बैल आपण भरून आपली घ्यायचा घरचीच गाडी पाहणार आहे आदतला उद्या कार्तिक आणि लखन पाहणार आहे लखनची पाहणार आहे. आता लगेच बैल घरी घेऊन हो जायचं बैल आता लगेच भरणार आहे आणि घरी घेऊन जाणार आहे मित्रांनो आजही 1 नंबर केलाय परमेश्वराच्या मनात असलं तर उद्याही कार्तिकी 1 नंबर करेल आणि सगळी मंडळी आल्यात विसापूर फार मोठं गाव आहे आणि या गावचं नाव सातारा जिल्ह्याचं नाव राखलं अनेक बैल महाराष्ट्रात पळतात परंतु आज सातारा जिल्ह्याचं नाव या कार्तिकनं राखलं आणि त्यांच्या दावणीला पाळणारी सगळीच बैल टॉपची आणि मालक ही त्याच पद्धतीनं दिलदार माणूस आहे आणि ईर्षेला पेटला आणि बैलांना आज 1 नंबर केला उद्या सुद्धा उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा हा. आणि आज ह्याच्यावरती खरंच मी जर आज प्रत्येक बाईट मध्ये सांगत असतो ह्याच्यावरती जर कोणाचा आशीर्वाद असेल तर देव बकासूरचा आहे बकासूर आणि मी म्हणलं पण पोरांना येताना बकासूरच्या जसा सिमीला गाडीने मार खाल्ला तेव्हाच मी पोरांना म्हणलं होतं 100% त्याचा शिष्य ही जागा भरून काढणार आणि आता आजपर्यंत तसं झालंय प्रत्येक मैदानात आम्ही बघतोय ना जेव्हा बकासूर सिमीला गाडी त्याची आपले हार होती जेव्हा त्याची तेव्हा हे त्या मैदानात आज मागचा इतिहास काढा एकच नंबर करतो आणि त्याची जागा दाखवतो की माझा गुरु जरी नसला तरी मित्रांनो बक्कासूरनं घडवला आणि आज बक्कासूरची जागा भरून काढली आणि आज नक्कीच बकासूरचा एवढा आशीर्वाद आहे याच्यावरती की आम्ही प्रत्येक याच्यात सांगत असतो की बकासूर याचा गुरुच आहे आणि हा त्याचा शिष्य आहे कारण की ज्या मैदानात बकासूरची हार होती त्या मैदानात त्याची हा शिष्य म्हणून त्याची जागा भरून काढतो आणि त्या मैदानात 1 नंबर करतो खरंच त्याचे भरपूर आशीर्वाद आहेत आमच्या बैलावर ते तो आहे म्हणून आपण नावारूपात आलो मला बैलगाड्या फक्त मला का एवढं सांगाय फक्त ह्याला कमी समजू नका ईर्षेचा हत्यार आहे कमी समजा. जेव्हा हा काय बोलली मुडवर काय- पळतोय बैल देत असा नाहीत पळतोय त्याच्या मनात आलं की तेव्हा अरे पळतोय नाही मूळवर पळतोय. पळाला असता तर आता 35-40 फायनल आज 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 आम्ही अक्षरशः कोणाच्या आम्हाला किमतीत नव्हतो. पुशेगावला फुलकावणी दिली आमच्या गाडी लॉबी झाली आज त्यानं विसापूर सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केले आज असं गावचं नाव केलं तुमचे काय गावचं नाव केलं मी कधी नसतो मैदान ते आम्ही आज भरपूर मिस करतोय तो म्हणजे आमचा किस्मत खरंच त्या बैलाची भरपूर आठवण येते आम्ही या मैदानाला आमचा तोच पायरा होता खरं तर किस्मत आणि कार्तिक पाहणार होता पण दुर्दैवाने त्या बैलाचं निधन झाल्यामुळे तो बैल आम्हाला सोडून गेला खरंच आम्हाला त्या बैलाची लय आठवण येते त्या बैलाची आणि ह्याची गाडी एवढी जुळली होती ना ती गाडी जर आम्ही असती तर आज आम्ही बिंदास्तच होतो या मैदानात पण ह्या मेहरबानी पण एवढी चांगली साथ दिली आणि आपले शुभम पाटील असतील राहुल दादा असतील या सर्वांनी आम्ही नियोजन घडवून आणलं आणि या मैदानाचा 1 नंबर केला नक्कीच बघा आणि कितवा 1 नंबर असेल आता आज 12 ते 13 1 नंबर केलं ते 12 ते 13 1 नंबर नंबर केले केलं. हे कमी लेखल्याचं फळ आहे आम्हाला हो. कमी लेखल्याचं फळ आहे. आज पण आम्ही कोणाच्या गिनतीत नव्हतो तेव्हा आम्ही एवढं म्हणजे 1 नंबर करेनच म्हणून तेव्हा आम्ही संभाव्य पैरात बी कुठं तरी नाव होतं की बाबा कार्तिक आणि मेहरबानचा पैरा एक आमचं नाव होतं तिथं रील्स वरती फिरत होते अनेक आणि- कार्तिकचं नाव दिलं. नाव दिसत नव्हतं तेव्हा पोरं मला म्हणत होती काल अरे चालेल का सायल्या नावच नाही आपलं कुठल्या ह्याच्यात नाव नाही मी निसर्गाच्या नावावर म्हणलं थांबा direct म्हणलं आणि निसर्गाच्या नावानेच आम्हाला 10 दिवसापूर्वीच हा निकाल दिला होता संभावित निकाल दिला होता आणि आज तो निकाल खरा ठरला नक्कीच मित्रांनो आनंद असतोय सगळी मंडळी बघा एवढी सगळी मंडळी आलेली कार्तिक वरती असणारं प्रेम आहे इथं सगळी गावकरी येते आणि अजून तुम्हाला सांगतो मालक इथं व्हिडिओत बोलायला सुद्धा आले नाहीत ही मालकांची चांगुलपणा असतो किंवा उद्याच्या मैदानात मालक बोलणार उद्याचं मैदान गाजवल्यानंतर मालक बोलणार आणि
खरोखर उद्याच्या मैदानासाठी कार्तिकला शुभेच्छा. आता बैल भरून न्यायचाय त्यामुळे जास्त काय मुलाखत घेत नाही. दादा खूप खूप आभार तुमच्या चॅनलचे, तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद. नक्कीच आमचं काम चांगलं आहे, परंतु आता बैलगाडी शर्यत क्षेत्र आमच्यावर बंदी घालायला लागलेली. चला, परंतु नंदीचे आशीर्वाद आमच्या पाठीमागे तुमच्यासारख्यांचं काय घडणार नाही. चला, धन्यवाद. जय जवान जय किसान आणि उद्यासाठी कार्तिकला शुभेच्छा. मित्रांनो, खरं बैलाचं मालक आहेत, थोरलं मालक. दादा, एक दोन शब्द बोला आता. काय आजचा आनंद काय आहे? काय थोडं वरती जरा माहिती. आज पेडगावचं हिंद केसरी त्या दिवशी आपण बोललो होतो. कसं झालं? काय सांगताल दोन शब्दात? काय बैलांना भारी वाटलं, एक नंबर झाला. हा, कष्टाचं चीज झालं तुमचं. हो झालं. अनेक जण नावं ठेवत होती. हा? नाव ठेवणारे असं काय आता तसंच आहे. बघा मित्रांनो, मालक किती संयमी आणि खरोखर मनाला आपल्या भावणारी गोष्ट झाली. त्याचबरोबर त्यांच्याच गावचा ड्रोन कॅमेरा आहे, अनेक ठिकाणी फिरत असतो, चांगलं कार्य आहे त्यांचं. काय आनंद आहे, आज गावचा बैल फायनलला राहिला. आनंद खूप होतोय. आमचं गावचं नाव कार्तिक खूप करत आलेलं आहे, पण सगळ्यांना आशा होती फक्त पेडगाव मैदानाची. पेडगाव मैदान गाजवलं, सगळ्या अख्ख्या गावाचं समाधान झालेलं आहे आमचं आज. त्यामुळे खूप म्हणजे खूप आनंद आहे आणि खूप समाधान आहे. धन्यवाद. ड्रोन सोडा घेता. चला, शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी. काय म्हणताल? आमच्या विसापूरकरांचं आज मनातलं म्हणजे जे होतं ते पूर्ण केलं. आज गावचं नाव सगळ्या भारतभर केलं गावचं नाव केलं भारत. निलेश शेठला शुभेच्छा.